नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अनिल पाटील शिरपूर. आपल्याला माहिती की एखादं बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा आपण साहजिकच प्रश्न विचारतो की ते नॉर्मल डिलिव्हरी आहे का सीजर आहे. हा प्रश्न आईपेक्षा बाळासाठी जास्त महत्त्वाचा असतो. का महत्त्वाचा असतो हे आपण आज बघणार आहोत. 9 महिने बाळ आईच्या गर्भाशयामध्ये गर्भपिशवीमध्ये एक ॲम्निओटिक फ्लुइड नावाचे फ्लुइड असते, त्यामध्ये राहतं. हे ॲम्निओटिक फ्लुइडद्वारा बाळाचं पोषण आणि वृद्धी होत असते. त्याचसोबत बाहेरचे आघात वगैरे या गोष्टींपासून बाळाचे संरक्षण होत असते. यालाच आपण वॉटर जॅकेट असं म्हणतो. तर हे वॉटर जॅकेट त्या ठिकाणी का असतं असा आपण जर विचार केला तर असं लक्षात येतं की आईच्या आहार रसाद्वारे ज्यावेळेस बाळाचं पोषण होत असतं किंवा बाळाचे वेगवेगळे अवयवांची डेव्हलपमेंट होत असते, तेव्हा पचनाद्वारे परिवर्तन म्हणजे तेज महाभूत तिथं उत्पन्न होत असतं. आणि या तेज महाभूतापासून आपल्या बाळाच्या अवयवांची किंवा कोमल अशा बाळाचं संरक्षण व्हावं यासाठी ते ॲम्निओटिक फ्लुइड असतं. आपण एक उदाहरणाद्वारे हे बघूयात की हे गर्भाशय आणि यामध्ये हे ॲम्निओटिक फ्लुइड आहे आणि त्यात हे बाळ तरंगतं आहे. अशा पद्धतीने बाळ 9 महिने त्या ॲम्निओटिक फ्लुइडमध्ये तरंगत असतं. तर कधी पण हे पाणी वॉटर जॅकेट का तयार होत असतं याचा जर आपण विचार केला, जिथं जिथं उष्णता तयार होते तिथं नैसर्गिकरित्या पाणी तयार होत असतं. आपण एखादी फरशी किंवा काच आपण ज्यावेळेस त्याला कटिंग करत असतो त्यावेळेस त्या इलेक्ट्रिक मशीनद्वारे तिथं उष्णता निर्माण केली जाते आणि त्या फरशीची कटिंग केली जाते. परंतु ते कटिंग करताना तिथं पाण्याची धार सोडतो आपण. पाण्याची धार यासाठी सोडतो की त्या उष्णतेमुळे ते फरशी खराब होऊ नये. अशाच पद्धतीचं मेकॅनिझम हे गर्भाशयात होत असतं की पचनाद्वारे परिवर्तन, आईच्या आहार रसाद्वारे बाळाचे वेगवेगळे अवयव डेव्हलप होत असतात. ते अवयव डेव्हलप होत असताना जी उष्णता तयार होत असते त्या उष्णतेपासून बाळाचं संरक्षण व्हावं म्हणून या ॲम्निओटिक फ्लुइडची उत्पत्ती झालेली असते. अशा पद्धतीने 9 महिने बाळ या ॲम्निओटिक फ्लुइडमध्ये तरंगतं. एखाद्या जलचर प्राण्याप्रमाणे बाळ त्या गर्भाशयात राहतं. आता ज्यावेळेस डिलिव्हरी होत असते, नॉर्मल डिलिव्हरी ज्यावेळेस होत असते तेव्हा गर्भाशयातले जे स्नायू असतात त्यांचे आकुंचन होतं आणि आकुंचन होत असतानाच गर्भाचं हेड हे अपत्यपथाकडे जाऊन तिथं एंगेज होत असतं आणि त्यानंतर ते गर्भाशयाच्या मसल्सच्या कॉन्ट्रॅक्शन्सद्वारे ते गर्भ बाहेर निघत असतो. हे जेव्हा ही प्रक्रिया ज्यावेळेस घडत असते त्यावेळेस या गर्भाशयात जे पाणी आतमध्ये या गर्भाच्या आतमध्ये गेलेलं असतं त्याला मेकॅनिकल ट्विस्टिंग आणि स्पिनिंग याद्वारे गर्भामध्ये जे पाणी साचलेलं असतं आतमध्ये 9 महिने तो गर्भ आतमध्ये राहिल्यामुळे त्याच्यामध्ये जे पाणी, त्याच्या पेशींमध्ये जे पाणी गेलेलं असतं ते पिळलं जातं. नॉर्मल डिलिव्हरी होताना ते पिळलं जातं आणि त्याच्या शरीरातलं जे अतिरिक्त आपमहाभूत असतं ते निघाल्यामुळे तो गर्भ नॉर्मल होतो. हेच ज्यावेळेस सिजरियन सेक्शन आपण बाळाचं करतो त्यावेळेस आपण आईच्या पोटाला छेद देऊन तो गर्भ जसाच्या तसा बाहेर काढत असतो. म्हणजे त्याच्यातलं पाणी शक्यतोवर त्या मेकॅनिकल ट्विस्टिंगद्वारे निघत नाही. त्या गर्भावर जो दाब पडला पाहिजे, त्याच्यावर जे प्रेशर आलं पाहिजे, ज्याद्वारे त्याच्या शरीरातलं पाणी निघून जाणं अपेक्षित असतं ते होत नाही. मग काय होतं, ज्या पद्धतीने आपण या टर्किश टॉवेलला आपल्याला जर सुकवायचं असेल तर आपण याला पहिले पिळतो आणि मग दोरीवर टाकतो तर दुसऱ्या दिवशी ते वाळलेलं दिसतं. परंतु जर तो टॉवेल न पिळताच आपण जर दोरीवर टाकून ठेवला तर तो दुसऱ्या दिवशीही सुकणार नाही किंवा त्याला दुर्गंधी आलेली आपल्याला जाणवते. त्याच पद्धतीने जर सीजर केलेल्या बाळामध्ये हे आपमहाभूत तसंच राहतं आणि या आपमहाभूतामुळेच बाळाला आफ्टर डिलिव्हरी सर्दी, खोकला, त्वचेचे आजार, वेगवेगळ्या ॲलर्जीज अशा पद्धतीचे आजार जास्त असण्याची शक्यता असते. याला काही दुसरी कारणं पण आहेत की काही बाळांमध्ये कदाचित नसतीलही, परंतु
सिजरियन सेक्शन झालेल्या बऱ्याच बाळांमध्ये आपल्याला सर्दी, खोकला, ताप, त्वचेचे आजार, वेगवेगळ्या ॲलर्जी, स्किन डिसीजेस हे जास्त का बघायला मिळतात? त्याच्यामागे कारण हे त्यांच्या शरीरातील जे आपमहाभूत असतं ते बाहेर न निघाल्यामुळे आपण म्हणतो की सर्वमिदं पंचभौतिकम, आपल्या शरीरातले पाचही महाभूत त्यांच्या योग्य प्रमाणात राहिले तरच शरीरात स्वास्थ्य राहतं. एखादं महाभूत कमी जास्त प्रमाण जर झालं तर त्या महाभूताच्या गुणानुसार माणसाला, त्या गर्भाला आजार होतात. तर याच्यातलं सिजरियन सेक्शन झालेल्या बाळामधलं पाणी न निघाल्यामुळे आपमहाभूताचे गुण त्याच्यामध्ये जास्त असतात. त्यामुळे अशा मुलांना असे आजार जास्त होण्याची शक्यता असते. म्हणून शक्यतो नॉर्मल डिलिव्हरी जर झाली तर त्या बाळामध्ये स्वास्थ्यता जास्त जाणवते सिजरियन सेक्शन झालेल्या बाळांपेक्षा. धन्यवाद.